इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला अटक करावी, सरकारने त्याला पाठीशी न घालता कडक कारवाई करावी अशी मागणी इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। आज इंद्रजित सावंत यांना दिलेल्या धमकी प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कोरटकरना अटक केलेली नाही, कोरटकरना सुरक्षा दिलेल्या या महाराष्ट्राच्या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन करणार नाही आहोत। म्हणून आज या ठिकाणी पहिल्या टप्प्यावर आम्ही निदर्शने केली। सरकारला आम्ही इशारा दिलेला आहे की माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी इंद्रजित सावंतच्या सुरक्षिततेचा विचार करून कोरटकर यांना त्वरित अटक करावी। यासाठी सर्वांच्या वतीनं इंडिया आघाडी असेल, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणारी कोल्हापूरची जनता यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला इशारा देत आहोत की 5 तारखेपर्यंत जर आपण त्यांना अटक केली नाही तर 6 तारखेला तुम्ही कोल्हापुरात येत असताना आम्ही कोल्हापुरामध्ये तुम्हाला रस्त्यावर अडवू, निदर्शनं करू, रस्त्यावर अडवू आणि तुम्हाला जाब विचारू। राहुल सोलापूरकरांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केलेलं, मात्र राहुल सोलापूरकरांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना बंदोबस्त दिला गेला। शासन अशा जाणीवपूर्वक यांना हे बळ देते का? शासन स्तरावर शासनाला त्यांच्या विचारावर, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर आघात करणारी जी माणसं आहेत यांना संरक्षण देण्याचं काम हे शासन करत आहे। कोरटकर पळून गेले का त्यांना पळवून लावलं? काय त्यांना पळवून लावलं असेल। सरकारला त्यांना समोर आणायचं नाही आहे। महाराष्ट्राच्या जनतेचा जो उद्रेक आहे तो त्या उद्रेकाच्या समोर गेल्यानंतर खरी वस्तुस्थिती लोकांच्या समोर येईल आणि आमचं आंदोलन जे आहे ती सत्य वस्तुस्थिती लोकांच्या समोर यावी। छत्रपती शिवरायांच्याबद्दल आपण असं का बोलला याची प्रकट भूमिका तुम्ही स्पष्ट केली आणि यावर शासनाने योग्य तो कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर। धन्यवाद। आंदोलनात खासदार शाहू महाराज, शिवसेना ठाकरे गट सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, सचिन चव्हाण, भारती पाटील यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, शिव शाहू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।